राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची होई जय, पदी बैसून पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम म्हणता रामची होई जय, पदी बैसून पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची चवी, राम रसाची चवी, आनरस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझे चरण गंगाची वारू, तुझे चरण गंगाची, पंचकृपादाने कथेचा विस्तार, भागाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा पांडुरंग यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची होई जय, पदी बैसून पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. स्वराचा आवाज कमी करा, बंद करा, कमी करा, बंदच करा. निधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करतो. या कीर्तन निरूपणासाठी महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांनाही प्रिय असणारे अर्थात जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये जो अनुभव स्वतः महाराजांनी घेतला, तो जगाच्या हिताचा अनुभव जगद्गुरु तुकोबारायांना जो आलेला आहे, तो जगाच्या कल्याणाकरिता जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या समोर मांडतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, गेली 23 वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील द्वितीय दिवसाची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांच्या संयोगातून आदरणीय हरिभक्तीपरायण ईश्वर प्रभूजींच्या आदेशातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्याच दर्शनाचा योग त्या निमित्तानं माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त आहे. आणि जवळजवळ 55 मिनिटे आपल्याकडे कीर्तनासाठी शिल्लक आहे, म्हणून फारसा प्रास्ताविक न करता आपण चिंतनाच्या संबंधानं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपला हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला ज्ञानोबारायांची एक ओवी आठवते. ज्ञानोबाराय म्हणतात की प्रथम वैसा काळी लावण्याचे नभाळी प्रगटे जैशी आगडी अंगणा अंगी. आपल्या सगळ्यांचे चेहरे सध्या लावण्याच्या नभाळीत आलेले आहेत. अगदी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सप्ताहाचं लावण्य अगदी खुलून दिसतं आहे. आणि हेच असंच तेज वाढत 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 या तेजातून या अविनाशी तेजापर्यंत आपल्या सगळ्यांची वाटचाल व्हावी एवढी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो आणि थोडंसं अभंगाच्या संबंधानं बोलतो. विठाल
अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या स्वतःच्या जीवनात जो अनुभव तुकोबारायांनी घेतलेला आहे, शेवटचं चरण मला वाटतं हा अभंग जरी सगळा पाठ नसला तरी शेवटचं चरण पाठ नाही असा माणूस नाही. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात हे प्रमाण ऐकिवात का होईना पाठांतलं आहे, पण हे एवढं सहजासहजी आमचं जेवढं पाठ आहे तेवढ्या सहज अर्थाचं ते प्रमाण नाही, तर तो प्रत्यक्ष सामान्य तुमचा माझा अनुभव नसून जगाचं कल्याण व्हावं असा शुद्ध अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त केला. आणि त्या अनुषंगानं तुकोबाराय जगाच्या कल्याणासाठी तो अनुभव जगाच्या समोर मांडत आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो, जगाला कल्याण व्हावं असं वाटतं का? मला वाटतं कल्याण व्हावं वाटतं हा प्रश्न पुढचा ठरेल. याच्या अगोदर कल्याण म्हणजे काय हे आमच्या अगोदर लक्षात येणं गरजेचं आहे. कल्याण कशाला म्हणतात, तर ज्या कामासाठी जी वस्तू आणलेली आहे त्याच कामासाठी त्या वस्तूचा योग्य पद्धतीनं जर वापर झाला तर समजावं त्या वस्तूचं कल्याण झालं. किंवा अजून एक समानार्थी शब्द वापरतो, सफलता. आता सुंदर मृदंग महाराजांनी अतिशय नवलाने लावलेला आहे आणि हा मृदंग जसा आत्ता ज्या स्वरात लावलाय याच स्वरात शेवटपर्यंत जर तो वाजला तर याच्यामध्ये मृदंगाचं काय आहे, सफलता. म्हणजेच कल्याण. ज्या कामासाठी जी वस्तू वापरली त्या कामासाठी त्या वस्तूचा योग्य पद्धतीनं वापर झाला. माझ्यासमोर हा माईक आहे. माईकचं कार्य काय हो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा का व्यवस्थित पोहोचावा? व्यवस्थित पोहोचावा. हे माईकचं काय आहे, परम कर्तव्य आहे. मग सरळ सरळ जर आम्ही पाहिलं, मला हा माईकही सांगायचा नाही, मृदंगही सांगायचा नाही. देवानं आम्हाला देहरूपी वस्तू ज्या कार्याकरिता दिलेली आहे ते कार्य या देहरूपी वस्तूकून यथार्थ पार पडलं तर या देहाची इथे येण्याची सफलता म्हणजेच देह ज्या कारणानं मिळाला ते कारण सफल म्हणजेच कल्याण होणार आहे. मग देवानं आयुष्यरूपी साधन दिलं कशा करता, देवे दिला देह भजना देवे दिला सांगितलं बाबा देह दिला कशा करता, गोमटा देह भजना करिता दिला. पण माझा प्रश्न याच्या पुढचा आहे, हे भजन तरी या गोमट्या देहानं का करायचं? भजन करण्याकरता दिला इथपर्यंत ठीक आहे, पण भजन तरी का करायचं? म्हटले लोकांनी आम्हाला गायक म्हणावं, लोकांनी आम्हाला कीर्तनकार म्हणावं, लोकांनी आम्हाला चांगला गवई म्हणावं, याच्या करता देवे दिला देह. हे परम कर्तव्य नाही. पण भजन का करायचं महाराजांचंच प्रमाण सांगतो, सेवू ब्रह्मरस आवडीने, आवडीने ब्रह्मरस सेवू, याच्या करता मृदंग लावू, नाहीतर गरज नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंग का लावायचा, श्रुतीचा घोष का करायचा, तर हे
जगाच्या करता नसून खऱ्या अर्थानं या भजनातून ही भजनाची साधना करायची, पण पुढचं प्राप्त होण्याकरता काय? सेवू ब्रह्मरस आवडीने, आवडीने ब्रह्मरस सेवू, याच्या करता मृदंग लावायचा, याच्या करता श्रुतीचा जयघोष करायचा. हा सगळा खटाटोप कशा करता करायचा? तर एवढ्या एका कार्याकरता. कोणत्या कार्याकरता? ब्रह्मरसाचं आवडीनं सेवन करता यावं, म्हणजेच ब्रह्मरस प्राप्त व्हावा. आणि हा ब्रह्मरस करतो काय? तर सगळ्या पिढा घालवण्याचं सामर्थ्य याच ब्रह्मरस नावाच्या काढ्यामध्ये आहे, असं महाराजांनी सांगितलं. ब्रह्मरस घे काढा आणि होईल काय? तेने पिढा वारेल. म्हटले पिढा जाईल नाही, वारेल. कारण गेलेली कदाचित येऊ शकते, पण वारलेली याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. म्हणजे सरळ सरळ तेने पिढा वारेल. कशानं? ब्रह्मरस नावाचा काढा जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर जीवनातली पीडा जाते. हा ब्रह्मरस प्राप्त करणं याचा अर्थ जीवदशा घालवणं आणि ब्रह्मस्वरूप स्थितीवरती आरूढ होणं, याच्या करता आयुष्यरूपी साधन आम्हाला दिलेलं आहे. आयुष्याच्या साधने कशा करता? सच्चितानंद पदवी घेणे. सच्चित आनंद हे परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे आणि या स्वरूपापर्यंत आमचं जीवन जाऊन पोहोचावं, याच्या करता आयुष्याच्या साधने. म्हणजे सरळ सरळ जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे? हा माझा पहिला प्रश्न होता. कल्याण याच्यामध्ये आहे सच्चित आनंद पदाला, म्हणजेच सच्चितानंदात्मकम ब्रह्म. ही जी ब्रह्मतत्वाची अवस्था आहे ही जीवाच्या ठिकाणी म्हणजेच जीवदशेचा बाध व्हावा आणि आत्मदशा जागृत व्हावी, याच्या करता आणि ही स्थिती जीवनामध्ये येणं याचं नाव आहे कल्याण होणं. विठाला ही स्थिती निर्माण होते कशानं? म्हणजेच कल्याण होतं. तुकोबारांनी सांगितलं माझ्या जीवनात ती अवस्था प्राप्त झालेली आहे, म्हणजेच सिद्ध दशेवरती तुकोबाराय आरूढ आहेत. आणि एक साधकीय जीवनातला एक सद्गृहस्थ म्हणजेच एक साधक त्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र स्वतःच्या उद्धाराची इच्छा अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली आणि त्या साधकानं तुकोबारायांच्या समोर गेला आणि त्यानं विचारलं, म्हटले महाराज कैयशी दशा येईल माझे अंगा, याच्या करता चित्त पांडुरंगा जुरतसे किंवा कायमी उद्धार पावेन कृपाय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा समजन करा समाधान चित्त माझे, काय गे खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म म्हणून श्रम वाटतसे. महाराज माझा उद्धार कधी होईल? म्हणजेच तुकोबारायांचे शब्द घेऊन तुकोबारायांच्या समोर तो साधक गेला. आणि अजून थोडं प्रश्न निर्माण होतो, साधक कुणाला म्हणावं? साधक तुकोबारायांच्या समोर गेला इथपर्यंत ठीक आहे, पण साधक तरी कुणाला म्हणावं? ज्याच्या अंतःकरणामध्ये अशी तीव्र इच्छा आहे की बाबा मी कोण आहे याचा परिचय मला व्हावा, अशी तीव्र इच्छा ज्याच्या अंतःकरणाला आहे त्याला साधक असं म्हणतात. विठ्ठला उद्धाराची अपेक्षा ज्याच्या अंतःकरणात आहे, अशी तीव्र इच्छा घेऊन तो साधक कुठे गेला? जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर गेला आणि त्यानं तुकोबारायांना प्रश्न केला की म्हटले महाराज माझा उद्धार कशानं होईल? माझं ब्रह्मतत्व अवस्था मला प्राप्त कशानं होईल? हे महाराज तुम्ही मला सांगा. असा प्रश्न त्या साधकाचा जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकला आणि त्याला उत्तर देत असताना महाराजांनी पहिल्या चरणात
कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर काय कर, राम म्हणता रामची होई जे. जर तू मुखानं राम म्हटला तर काय होशील म्हटले, तू राम होशील. आणि राम होणं याचाच अर्थ ब्रह्मस्वरूपता प्राप्त करणं. मग इथे थोडासा प्रश्न असा निर्माण होतो की बाबा, जर राम म्हटल्यानं काय होता येतं, राम होता येतं, ही तुकोबारांची भाषा आहे. मग आम्ही ज्यांना ज्यांना आतापर्यंत राम म्हणताना बघितलेलं आहे ते खरंच राम झालेले आहेत का? सामान्य तुमच्या माझ्या जर प्रत्येकाच्या रोजच्या भेटीत पाहिलं तर प्रत्येक जण कुठं ना कुठं राम म्हणताना आम्हाला दिसतोय. मग तो राम झालेला आहे का? सामान्याचा विषय सोडून द्या, थोडस इतिहासात पाहिलं तर अनेकांनी राम म्हटलेलं आहे. ते सर्वजण देहानं राम झालेले आहेत का? उदाहरण सांगतो. ज्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे रत्नाकर, आणि नारदांनी त्यांना रामनामाचा उपदेश केला आणि एकाच स्थानावरती बसून 12 वर्षापर्यंत रामनामाची साधना केली. त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती वारुळ तयार झालं. आणि संस्कृतात वारुळाला वाल्मिक असं म्हणतात. संस्कृतात वारुळाला काय म्हणतात? वाल्मिक म्हणतात. आणि मग त्यांचं तिथून पुढचं नाव झालं वाल्मिक ऋषी. आणि त्या वाल्मिक ऋषीनं रामनामाची साधना किती दिवस केली? 12 वर्षापर्यंत केली. म्हणजे एक तप पूर्ण रामनामाची साधना केली. माझा साधा प्रश्न तुम्हाला आहे, खरं सांगा, वाल्मिक ऋषी देहानं राम झाले की वाल्मिक ऋषीच राहिले? देहाच्या दृष्टिकोनातून काय आहेत? वाल्मिक ऋषीच आहे, राम झालेले नाही. दुसरं उदाहरण सांगतो. ज्यांच्या पाठीचा आणि जमिनीचा 14 वर्षापर्यंत ज्यांनी संबंध येऊ दिला नाही, अशा लक्ष्मणजींकडे जर आम्ही पाहिलं तर 14 वर्षातले श्वास कमी भरतील पण रामनामाचं वजन अधिक केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग एवढं वजन जर केलेलं असेल तर ते लक्ष्मणजी देहाच्या दृष्टिकोनातून लक्ष्मणजीच आहे, राम झालेले नाही. थोडा पूर्वपक्ष करतोय. तिसरं उदाहरण सांगतो. भरताच्या संबंधानं असं बोललं जातंय, भरताचा जन्म ज्या क्षणाला झाला त्याच क्षणापासून रामाची तीव्र इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठपर्यंत, देहातल्या शेवटच्या श्वासापर्यंत भरतानं अखंड रामाचं भजन केलेलं पाहायला मिळतं. नवे नवे भरताच्या आणि रामाच्या प्रेमाला उपमा देत असताना इकडे लक्ष द्या. भरताच्या आणि रामाच्या प्रेमाला उपमा देत असताना त्यांच्या संबंधाला जी उपमा दिली ना, ती गाय वासराच्या प्रेमाची दिलेली आहे. माय लेकराची दिलेली नाही, बाकी दुसरी कुणाचीही दिली नाही. उपमा कुणाची दिली? गायीची आणि वासराची. म्हटले गाय वासरू खुंट्याला बांधलेलं असावं आणि गाय रानामध्ये चरायला गेलेली असावी. आणि दुपारच्या नंतर ज्या वेळेला त्या वासराला भूक लागते ना, त्यावेळेला ते वासरू जशी आपल्या मातेची, त्या आईची वाट बघतं ना, त्याप्रमाणे 14 वर्षाचा वनवासाचा काळ रामप्रभू घालवत आहे ना, त्या 14 वर्षातला एक एक क्षण भरताला युगाबरोबरीनं वाटत होता. एक एक युगासारखा एक एक क्षण वाटत होता. एवढी तीव्र इच्छेनं भरतजी रामप्रभूची वाट पाहतायत. अखंड रामाचं भजन भरतानं केलंय. किती दिवस?
अखंड केलेलं आहे. दिवसाचं मोजमाप तिथे आपल्याला पाहायला मिळत नाही. मग असं असताना देखील भरतजी देहाच्या दृष्टिकोनातून भरतजी आहे, राम झालेले नाही. आपण ज्यांच्या दरबारात उपस्थित आहोत त्यांच्या संबंधानं बोलायचं झालं तर अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, अखंड रामाचं भजन कोणी केलंय? हनुमंतरायानं केलंय. आणि त्या हनुमंतरायाकडे जरी बघितलं तर देहाच्या दृष्टिकोनातून हनुमंतरायच आहे, राम झालेले नाही. मग अशी अनेक उदाहरणं पाहिल्यानंतर तुकोबाराय तुम्ही कसं काय म्हणतात राम म्हणता रामची होईजे, हे तुमचं म्हणणं कसं? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, बाबा माझी भाषा तू लक्षपूर्वक पहा. मी राम म्हणता देहाने रामची होईजे असं बोललो नाही. मी राम म्हणता देहाने रामची होईजे असं बोललो नाही. तर माझी भाषा अशी आहे, राम म्हणता रामची होईजे हे मी माझ्या मनाचं बोलत नाही म्हटले. आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलंय की राम म्हटल्यानंतर राम होता येतं, पण कशानं? ज्ञानोबारायांचा आधार जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर सांगतात. ज्ञानोबारायांच्या आधारानं ज्ञानोबारायांनी असा एक पुरावा आपल्याला दिलेला आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं देह कधीही राम होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर देह हा नाशवान आहे आणि राम हा अविनाशी आहे. अविनाशी पदार्थ कधीही नाशवान ठरू शकत नाही आणि नाशवान पदार्थ कधीही अविनाशी ठरू शकत नाही. मग तुकोबाराय इथं राम म्हणता रामची होईजे याचा अर्थ काय? तर मनानं राम व्हायचं आहे. कशानं? मनानं. आणि हेच ज्ञानोबारायांनी सांगितलं, जर मनानं राम झालं तर परिणाम काय होतो? मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम म्हटल्याशिवाय मन राम होत नाही. म्हणून मन हे आता आमच्याला ते एवढं वरचं आम्हाला, कारण आम्ही वरचे नाहीच. असू द्या. मन हे राम झाले, मन हे राम झाले, त्याचा परिणाम काय सांगितला? प्रवृत्ती ग्रासोनी कैचे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. म्हटले राम ज्या वेळेला मन होत ना तर प्रवृत्तीचा ग्रास होतो, म्हणजेच प्रवृत्त अवस्था संपुष्टात येते, तिचा बाध होतो, नाश पावते आणि पुढची अवस्था प्राप्त होते. प्रवृत्ती ग्रासोनी कैचे निवृत्तीसी आले. प्रवृत्तीचा ग्रास झाला की पुढे कोणती अवस्था येते? निवृत्त अवस्था येते. आणि आम्ही माळा ज्या घातल्या ना त्या निवृत्त अवस्थेपर्यंत जीवन पोहोचावं याच्याकरता घातल्यात. का घातल्यात? मला वाटतं बऱ्याचदा माळ घालण्याची कारणं वेगळी वेगळी सांगितली जातात. आता ते इथं सांगायला नको. म्हटले खाऊ नये ते खात होता, पिऊ नये ते पित होता, आणि एकदाच म्हटले ते बंद व्हावं याच्याकरता त्यानं काय केलं? म्हटले माळ घातली. खरं सांगू का, याच्याकरता माळ नाहीच. माळ आहे कशा करता? थोडस विषयांतर होईल पण बोलतो. माळ घालणं याचा अर्थ असा आहे, हे देवा, हा जो देह 3.5 हाताचा तू दिला ना, आजपर्यंत हा देह माझा आहे, माझा आहे, माझा आहे.
असं समजून या जगतामध्ये मी राहत होतो देवा. पण देवा, या देहावरती मी आज तुलसी पत्र धारण केलं आणि त्याचा परिणाम आजपासून इथून पुढचं सगळा काही जो व्यवहार आहे ना, हा सगळाचे सगळा तुझ्या संबंधानं आहे. मी माझ्या मनानं बोलत नाही. महाराजांचं प्रमाण सांगतो, जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पणे. जी जी काही सेवा मी या ठिकाणी करेल ना देवा, ही सगळीच्या सगळी कोणाच्या संबंधानं? तुझ्या संबंधानं. मग इथंही एखादा आरोप करेल की बाबा मग सगळं सोडून मंदिरात जाऊन बसायचं का? तर नाही. फक्त ते वाक्य आपण ऐकलेलं असेल, यहा से उखाडना और यहा लगाना. एवढंच करायचंय आणि याचंच नाव परमार्थ आहे. म्हणजे आमचा प्रपंच आपणच करायचा. अगदी कांद्याचं रोप ओळं आपण टाकायचं, ते वाढवायचं आपण. कांदे आपण लावायचे, ते आपणच वाढवायचे, आपणच काढायचे, आपणच कापायचे, आपणच बाजारात न्यायचे, विकायचे, पैसेही आपणच घ्यायचे. खर्च कोणी करायचे? आपणच करायचे. सगळा काही व्यवहार आपण करायचा. पण करत असताना याच्या पाठीमागची फक्त भावना बदलायची. काय भावना? देवा, हे टाकलंय ना, हे माझ्यासाठी नाही, तुझ्या संबंधानं रोप टाकलंय. हे कांदे लावलेत ना, हे तुझ्या संबंधानं आहे. हे सगळं पुढचं देवाच्या संबंधानं फक्त मनानं लावायचंय. सगळा व्यवहार आम्हीच करायचा आहे, पण फक्त त्याच्या पाठीमागची भावना बदलायची. का भावना बदलायची? तर परमार्थ प्रांत हा क्रियेचा प्रांत नसून परमार्थ प्रांत हा भावनेचा प्रांत आहे. प्रपंचाचा प्रांत हा संपूर्ण क्रियेवर अवलंबून आहे आणि परमार्थाचा प्रांत हा सगळा भावनेवर अवलंबून आहे. यदा कदाचित परमार्थातली भावना चुकली आणि क्रिया बरोबर असेल तर आमचा परमार्थ शून्य ठरतो. आणि या उलट प्रपंचाच्या प्रांतात आमची भावना चांगली असेल आणि क्रिया जर चुकली तर तिथे प्रपंच शून्य ठरतो. विठाला खरं सांगा, जळालेली चपाती त्या माऊलीला तिच्या पतीला खाऊ घालण्याची भावना नाही. भावना काय आहे? माझा पती पोटभर जेवला पाहिजे, ही त्या माऊलीची धारणा आहे. आणि तिच्याकडून जर चपाती भाजण्याची क्रिया चुकली तर तिथे कितीही भावना चांगली असली तरी 4 शिव्या बोला. जे जे देतात त्यांनी बोला. मला फक्त सांगायचं काय, प्रपंचाचा प्रांतात क्रिया चुकली तर ग्राह्य धरली जात नाही. पण परमार्थाच्या प्रांतात आम्ही देवाची साधना करतोय आणि देवाला काहीतरी आम्हाला अर्पण करायचंय. समजा सोमवारच्या दिवशी भगवान महादेवाला आम्हाला बिल्वपत्र वाहायचे आणि आमचा संकल्प आहे 1008 बिल्वदळ मला आता वाहायचे आहे, असा संकल्प आहे. पण यदा कदाचित सगळे मोजून आणले आणि वाहत असताना नेमके 5 बिल्वदळ कमी भरले. किती? 5. तर मग काय होईल? तरीही संकल्प परमार्थाच्या प्रांतातला पूर्ण होतो. कसा? तर 1003 बिल्वदळ वाहिली आणि तिथून पुढचे फक्त भावना हे 4थं, हे 5वं, 6वं, 7वं, 8वं फक्त आतून भावनेनं देवा कारण भावता प्रांतामध्ये भावनेला किंमत आहे, क्रियेला किंमत नाही. सांगत होतो
की आमचा जो परमार्थ चाललेला आहे कशा करता, तर आम्हाला ब्रह्मस्वरूपता जीवनामध्ये प्राप्त करायची आहे, म्हणजेच अविनाशी पदाला आम्हाला पोहोचायचं आहे. याच्या करता माळा घातल्या, इथून आपण बाहेर गेलेलो होतो. मग आम्ही परमार्थाला का लागलो, तर एवढ्या एका गोष्टीसाठी. कशासाठी, तर आत्यंतिक दुःख निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. याच्या करता आम्ही परमार्थाच्या वाटेनं चाललोय. मग महाराजांनी सांगितलं, बाबा ही वाट यशस्वी व्हावी असं जर वाटत असेल तर काय कर, मन हे राम झाले, मन हे राम झाले. आणि मग प्रवृत्त अवस्था म्हणजे मी देह आहे ही अवस्था प्रवृत्त अवस्था आहे, हिचा बाध झाला प्रवृत्ती ग्रासोनी. मग कैचे निवृत्तीसी आले, म्हणजे आता मी देह नाही तर मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या तत्वावरती मी आरूढ झालो. अशी भावना अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावी याच्या करता मनानं राम झालं पाहिजे. मग राम म्हणता मनाने रामची होई जय. इथं मनाने शब्द आम्ही मनानं घालावा लागणार आहे. राम म्हणता रामची होई जय, पण कशानं, मनानं. ज्ञानोबारायांनी एक ओवी परमात्म्याच्या मुखात घातली. ज्ञानोबाराय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये ज्ञानोबारायांनी एक ओवी घातली. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी. जर तू मन मी म्हणजेच कृष्णरूप केलं आणि जर माझ्या भजनामध्ये जर तू प्रीती धारण केली तर त्याचा परिणाम काय होईल, तुला हे जग न दिसता या जगातली प्रत्येक वस्तू सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मज एकाते म्हणजे कुणा ते, श्रीकृष्ण परमात्मा म्हणजेच परमात्म स्वरूपता. हे जग न दिसता हे संपूर्ण विश्व आम्हाला परमात्ममय दिसेल. कसं दिसेल, जनिवनी अवघा देवा, जाऊ द्या आता जनावरणात झालेला आहे, जास्त टेन्शन घेऊ नका. जनिवनी अवघा देव म्हटले, राम जर मनानं झालं तर परिणाम काय होतो. जनिवनी अवघा देव, संपूर्ण हे विश्व जनामध्ये वनामध्ये आम्हाला सगळ्यांशी एकच संबंध लागतो. कोणता, जनिवनी अवघा देव. याच्या करता काय करावं लागतं म्हटले, वासनेचा पुसावा ठाव. वासनेचा ठाव पुसावा. जर वासनेचा ठाव पुसला तर परिणाम मग ओळंगा तो वासुदेव. वासुदेव ओळंगा होतो. म्हणजेच आम्हाला वासुदेव म्हणजेच देव स्वरूपता आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. पण याच्या करता ऐसा म्हणे वसुद्यावा भावगा. इथे क्रिया वसुद्यावी असं नाही, इथं काय सांगितलं, ऐसा म्हणी वसुद्यावा भावगा. मग परिणाम काय होईल, जनिवनी अवघा देव. खरं सांगू का, ब्रह्मपदाला पोहोचण्याची क्रमवारी जर आम्ही लक्षात घेतली तर सुरुवातीला परमात्म्याचा एकदेशी स्व अनुभव आला पाहिजे. परमात्म्याचा साक्षात्कार एकदेशी अगोदर आला पाहिजे. म्हणजे काय, तर मी देह नसून मी कोण आहे, तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. या अवस्थेवरती जीवन पोहोचावं. आणि इथं ज्या वेळेला आला की मग अखंड तिथून भजन सुरू केलं की तिथून पुढची सर्व प्रक्रिया मग कशी होते. मग जनिवनी अवघा देव म्हणजेच ज्ञानोबारायांनी जी भगवान परमात्म्याच्या मुखात घातलेली भाषा आहे ना, तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी. आणि मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. याच ओवीचं भाषांतर या सांगितलेलं प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सरळ सरळ पाहिलं तर मनाने राम व्हायचं आहे. राम म्हणता
रामची होई जय. आणि त्याचा परिणाम काय होतो म्हटले, पदी बैसोनी पदवी घे जय. त्याच्या पदाजवळ म्हणजे चरणाजवळ बसायचं आणि त्याला जे पद प्राप्त आहे त्या पदाला आरूढ व्हायचं. आता इथं जर क्रम पाहिला तर सुरुवातीला काय करायचंय, मुखानं राम म्हणायचंय. आणि मुखानं राम म्हटलं की मन राम होतं. मग मुखानं राम का म्हणायचं, तर मुखानं राम याच्याकरता म्हणायचं की त्याच्या पदाला मला जायचंय म्हणून मुखानं राम म्हणायचंय. मग इथं भावना जर पाहिली तर इथं भक्ती करत असताना पतिव्रतेचा धर्म अंतःकरणात धारण करून आम्ही परमार्थ केला पाहिजे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तैशा परी आम्हा नारायण कैशा परी, जैसा पतिव्रते व्रतार प्रमाण तैशा परी. म्हणजे खरं सांगा माता माऊल्यांनो, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही ज्या दिवशी चार चौघात लाजत मुरडत त्या पतीचं एकदा नाव घेतात, कुठल्या दिवशी? लग्नाच्या दिवशी. लग्नाच्या दिवशी चार चौघात त्याच्या नावानं मंगळसूत्र घालतात आणि त्याचं एकदा नाव घेतात. किती वेळेला? फक्त एकदा नाव घेतात. आणि त्याचा पूर्वी एकदा घ्यायचे हे आतलं कारण त्याच्यानंतर परत नाव घेण्याची वेळ सणावाराला कधीतरी तेही अगदी वजनदार नाव. पण आता रोज पिंट्या बावड्या सगळं तुमच्या पाठ आहे आणि तसलं मला कीर्तनात सांगता येत नाही, ती मोठी अडचण. विठाला ती माता माऊली करते काय, चार चौघात एकदा त्या पतीचं नाव घेते. तर तिथून पुढचा त्या श्रीदेह जोपर्यंत त्या माऊलीचा देह आहे तोपर्यंत सर्वस्वी देह सांभाळण्याची जबाबदारी कुणाची होती? ज्याचं नाव घेतलं त्यानं तिला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आहे. अगदी कुठपर्यंत याची पॅन्ट फाटली तरी चालेल पण साडीला मात्र धक्का लागता कामा नये, एवढी सर्वस्वी जबाबदारी त्या पतीची होते. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये भक्ती करत असताना पत्नीत्व भावातून भक्ती असली पाहिजे. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज त्यांची भावना मधुराद्वैती संप्रदाय त्या संप्रदायाचे ते करते होते. आणि त्यांचं जर पाहिलं तर ते या भावात राहायचे. कोणत्या? मी श्रीकृष्ण परमात्म्याची पत्नी आहे आणि ज्ञानोबरांची मी कन्या आहे. पुरुष देह असताना ही भावना, खरं सांगू का, भक्ती करत असताना याच भावानं भक्ती यशस्वी होते. मग इथं काही प्रश्न करतील, बाबा ही भावना मातेच्या संबंधानं माऊल्यांच्या संबंधानं ठीक आहे पण आम्ही तर पुरुष आहोत, मग आम्ही का अशा पद्धतीचा भाव स्वीकारायचा? खरं सांगू का, आम्ही पुरुष नाहीत. वाक्यावर आरोप होईल. या जगतात एकच पुरुष आहे. कारण गीतेच्या तत्वज्ञानानं आम्ही जगत असोल तर गीता आम्हाला सांगते उत्तम पुरुषस्त्वन्यः, अर्थात उत्तम पुरुष एकच आहे. मग आम्ही अर्धे पुरुष आहोत. कसे? अध्यात्म आहोत. म्हणून आम्हाला भक्ती करायला हरकत नाही. कोणत्या भावानं? पत्नीत्व भावानं आम्ही भक्ती करू शकतो. विठाला विठाला. कारण तोच भाव भक्तीसाठी योग्य सांगितलेला आहे. म्हणून इथं जर ती माऊली एकदा त्या पतीचं नाव घेते, सर्वस्वी देह आहे तोपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी त्या पतीची होते. मग जगाचा असलेला अविनाशी पती जर या नाशवान पतीचं एकदा नाव घेतलं तर हा नाशका देह जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी जर घेत असेल तर तो अविनाशी असलेला जगाचा पती त्याचं जर एकदा नाव घेतलं आणि सर्वस्व त्याला जर अर्पण केलं तर शेवट नव्हे अखंड सांभाळण्याची जबाबदारी तो आमची वाहतो. विठाला विठाला. म्हणून इथं जर क्रम पाहिला तर राम म्हणत
म्हणता रामची होई जे, मनानं राम होता येत. मग पुढे पदी बैसोनी पदवी घेजे, त्याच्या पदाजवळ बसलं की त्याचं पद प्राप्त होतं. याच उदाहरणानं सांगतो. खरं सांगा, एखाद्या माता माऊलीला म्हटलं की बाई सही कर, तर ती लगेच अंगठा पुढं करते. अशी जरी असली तरी संपूर्ण गाव तिला मास्तरीण म्हणतं. काय कारण? मास्तरीण बाई असं संपूर्ण गाव म्हणतं. काय कारण? काहीच केलं नाही, फक्त एक काम केलं. काय? मास्तराचं नाव घेतलं आणि त्याच्या नावानं मंगळसूत्र गळ्यात घातलं. त्याचं पद हिला प्राप्त झालं. त्याला जे पद आहे ते हिला काहीही न करता प्राप्त झालं. काळ्याचं गोरं, गोऱ्याचं काळं काही माहिती नसू द्या, सगळं गाव वकिलीन बाई म्हणतं. फक्त बायको वकिलाची झाली, एवढंच केलंय. बाकी काहीही करण्याची गरज नाही, कुठलाही कलम वाचण्याची गरज. खरं सांगू का, तिला झाडाचा कलम असतो हेही माहिती नाही. अशी जरी असली तरी वकिलीन बाई ठरते. म्हणजे सरळ सरळ पाहिलं तर फक्त केलं काय? वकीलपती स्वीकारला म्हणून. आणि अजून पुढचं सांगतो, हिच्याकडे जर एखादं पद असेल तर ती आपलं पद राखते, त्याला जाऊ देत नाही. एखादी माऊली नर्स असेल तर हा नरसोबा नरशा ठरत नाही. हे विनोदा करता नाही सांगत. हिच्याकडे असलेलं पद, आता पुढचं आहे का, हिच्याकडे असलेलं पद हे नाशवान पद आहे. म्हणून तो पती अविनाशी आहे आणि त्या अविनाशी पतीला हिचं नाशवान पद देऊ शकत नाही, पण तो त्याचं अविनाशी असलेलं पद हिला देऊ शकतो. म्हणून राम म्हणता रामची होई जे, पदी पैसोनी पदवी घेजे. विठोबा रखुमाई रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे. पहिल्या चरणात महाराजांनी सांगितलं, बाबा जर मुखानं राम म्हटला तर मनानं राम होता येतं. आणि त्याच्या पदाजवळ बसला की त्याच्या पदाला म्हणजेच पदवीला प्राप्त होता येतं. आणि त्याची पदवी प्राप्त झाली की मग तिथे सुखाला पारावार राहत नाही. आयशे सुख वचनी आहे. आता सुख उपभोगायचं आहे पण सुख कमी पडते. म्हणून आयशे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. इथं महाराजांनी सांगितलं, बाबा राम वचनात सुख आहे. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. दुसऱ्या चरणातले 4-5 भाव मला सांगायचे आणि आपल्याला सेवा पूर्ण करायची. आयशे सुख वचनी आहे. कैशे? हे त्याच्या पदाला पोहोचल्यानंतर खऱ्या सुखाची प्राप्ती आहे. कोणत्या वचनानं? राम वचनानं, रामाच्या वचनानं अविनाशी सुखाची प्राप्ती आहे. आयशे सुख वचनी आहे. हे सुख जर पाहिलं तर सुख हा जो विषय आहे ना, हा बाहेरचा नसून अंतःकरण वृत्तीचा विषय आहे. सुख कुठला आहे? अंतःकरणाच्या वृत्तीचा विषय आहे. आम्हाला जरी वस्तूमध्ये सुख वाटत असलं तर कुठलीही वस्तू दुःखदायकही नाही
आणि कुठलीच वस्तू सुखदायकही नाही. वाक्य नीट आहे का? वस्तू सुखदायक आणि दुःखदायक ही तिच्या परिणामावर अवलंबून आहे. कारण आम्ही तिचा वापर कसा करतो याच्यावरती त्या वस्तूचं चांगुलपण व वाईटपण निश्चित होत असतं. कारण चांगलेपणा हाही वृत्तीचा विषय आहे आणि वाईटपणा हाही वृत्तीचा विषय आहे. सुख हाही वृत्तीचा विषय आहे आणि दुःख हाही वृत्तीचा विषय आहे. एकच उदाहरण सांगतो. बाजारातून नवीन मोटरसायकल खरेदी केली, बरोबर. पहिल्या दिवशी त्या मोटरसायकलला मला जेवढे हार होते त्याच्या इतके किंवा त्याच्यापेक्षा अधिक हार आम्ही गाडीला कितव्या दिवशी? पहिल्या दिवशी घालतो. त्याच्यानंतर अगरबत्ती लावतो, नारळ फोडतो, जेवढे परिचयाचे आहेत त्यांच्याही पेक्षा अधिक लोकाला पेढे वाटतो. कितव्या दिवशी? पहिल्या दिवशी. यातलं दुसऱ्या दिवशी काय काय करतो? काहीच नाही. स्वच्छ गाडी फडक्यानं पुसून काढतो. तिसऱ्या दिवशी गाडी पुसत नाही, फडकं वरतून झटकवतो. आणि चौथ्या दिवशी या तीनही दिवस केलेल्या क्रिया करत नाही तर डायरेक्ट गाडीवरती बसतो, किक मारतो आणि प्रवासाला निघून जातो. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. गाडी पहिल्या दिवशी जी आहे तीच चौथ्या दिवशी आहे की बदलली? तीच गाडी आहे. मग पहिल्या दिवशी असलेली गाडी जर चौथ्या दिवशी आहे तर हा क्रम बदलत का गेला? तर याचं कारण पहिल्या दिवशी गाडीला आमची अंतःकरण वृत्ती जितकी चिकटली ना तितकी दुसऱ्या दिवशी चिकटली नाही. जितकी दुसऱ्या दिवशी चिकटली तितकी तिसऱ्या दिवशी नाही. हळूहळू 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 इथलं प्रपंचातलं म्हणजेच वस्तूतलं, नाशवान वस्तूतलं सुख हळूहळू 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 कमी कमी होत जातं. कुठलं? प्रपंचाच्या प्रांतातलं. आणि शास्त्रानं तर असं सांगितलं, मंद पुरुष तरी देखील याच सुखात रममान होतात. काय? क्षणलव विरसम दुःख एक बीजम तच्चिकीर्षन्ति मंदाहा. शास्त्रकार सांगतात क्षणलव विरसम, क्षणात विरस पावणारे. आणि काय आहे हे सुख? दुःख एक बीजम, दुःखाला जन्म देणारं दुःखाचं बीज आहे. एक दुःख असेल तर संपू शकतं, पण बीज असं आहे ते नेहमी वाढवत राहतं. म्हणून क्षणलव विरसम दुःख एक बीजम तरी देखील तच्चिकीर्षन्ति मंदाहा. तरीही मंद पुरुष त्या सुखात रममान होतात आणि त्याचा परिणाम जीवनात सुखाच्या ऐवजी दुःख भोगायला मिळतं. परंतु या उलट परमार्थाच्या क्षेत्रातलं अविनाशी वस्तूला ज्या वेळेला आमची वृत्ती धारण करते ना त्यावेळेला तिथे प्रत्येक घडोघडी सुख घडोघडी वाढू लागे. कशात? मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. हे खरं सुख आहे. आणि कशात? रामाच्या वचनात. आयुष्य सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. या सुखाचा अनुभव कुणी कुणी घेतला? एक दोन उदाहरण सांगतो. पहिलं उदाहरण असं आहे, एकदा स्वामी रामतीर्थ अमेरिका सारख्या देशामध्ये गेले आणि विश्रांती करावी म्हणून एका हॉटेलला विश्रांती करता स्वामी रामतीर्थ थांबले. आणि थांबल्यानंतर एक रूम दिला गेला. त्या रूम मध्ये स्वामीजी गेले. रात्री 12:30-1च्या सुमारास त्या हॉटेलचा मॅनेजर कुठेतरी फेरफटका मारण्यासाठी निघाला आणि स्वामीजींच्या रूमच्या बाहेरून जाऊ लागला. त्यावेळेला स्वामी रामतीर्थांच्या रूमच्या मधून आवाज येऊ लागला, राम 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 असा ध्वनी त्या मॅनेजरच्या कानावरती पडला. आणि त्यावेळेला त्या मॅनेजरनं विचार केलाय, म्हटले हा महात्मा अजूनही झोपला नाही, भजन करतोय की काय, बघावं म्हणून हळूवार दरवाजा लोटला आणि आतमध्ये जाऊन बघितलं. आतमध्ये गेल्यानंतर बघितलं तर स्वामीजी सुख निद्रेचा आनंद घेत आहे. गाढ झोपेमध्ये स्वामी रामतीर्थ आहेत आणि त्यांच्या रोमारोमातून राम 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 असा ध्वनी बाहेर पडतोय. हे त्या मॅनेजरनं पाहिलं, साष्टांग प्रणिपात केला आणि अंतःकरणामध्ये एक भाव जागा झाला. कृतकृत्य झालो.
इच्छा केली ते पावलो, ज्याच्या करता खऱ्या अर्थानं जन्माला आलो ना म्हटले. आज महात्म्याचं दर्शन झालं. आता काहीही अपेक्षा नाही. या भावनेतून नमस्कार केला, बाहेर निघून आला, दरवाजा बंद केला. दुसऱ्या दिवशी स्वामीजींनी विचार केलाय पुढचा प्रवास करायचा म्हणून हॉटेलचं बिल देण्याकरता गेले. तर मॅनेजरनं हात जोडले आणि सांगितलं, म्हटले स्वामीजी आज खऱ्या अर्थानं आमचं हॉटेल धन्य झालंय. तुमच्यासारखा तेजस्वी महात्मा आमच्या हॉटेलमध्ये विश्रांती करून चाललाय. म्हटले तुमचा एकही रुपया नको. असं म्हटल्यानंतर स्वामी रामतीर्थांनी विचारलं, म्हटले बाबा पैसे नाकारण्यासारखं असं झालं तरी काय? त्यावेळेला मॅनेजरच्या मुखातून वाक्य निघालं, म्हटले स्वामीजी रात्री आम्ही तुमच्या रूमच्या बाहेरून तुमचं भजन ऐकलं. म्हटले तुम्ही झोपलेले असताना तुमच्या रोमारोमातून रंध्रातून राम 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 असा ध्वनी बाहेर पडत होता. असं वाक्य ऐकलं आणि ह्या तीनदा म्हटलेल्या रामातला फक्त पहिला राम स्वामी रामतीर्थांनी ऐकला आणि त्याच ठिकाणी धारा तीर्थे पडले आणि 3.5 तास समाधी अवस्थेपर्यंत स्वामी रामतीर्थ निघून गेले. हा परिणाम कशाचा आहे? ऐशे सुख वचनी आहे. कोणत्या वचनी? राम वचनी ऐशे सुख आहे. म्हणून खरं सांगू का, भजन आमचं याच्या करता झालं पाहिजे. कशा करता? एक दिवस आम्ही ज्याच्या करता भजन करतोय ना ते साध्य प्राप्त व्हावं असं दिवसातून कमीत कमी एकदा तरी वाटलं पाहिजे. आणि असं जर एकदा वाटलं तर त्या साध्यापर्यंत आमचं जीवन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि मला आज आनंद वाटलाय की आपल्या गावातील बरीचशी मंडळी रामनामाची अर्थात नामस्मरणाची साधना करतायत. कोण 10 माळा करतय, कोण 15 माळा करतय, कोण 25-50. खरं सांगू का, हा आता आकडा दशकात न राहता हळूहळू शतकात जावा. शतकात न राहता तो हजारात जावा, हजारात न राहता लक्षात जावा. आणि खरं सांगू का, एक दिवस असा यावा का गणित शास्त्र संपूर्ण जावं आणि आमचं भजन त्याच्या पुढे असावं. ही साधना आमच्या जीवनामध्ये असावी आणि याच्या करता. आणि खरं सांगू का, आता तिसरं चरण असं आहे, रामरसाची चवी आनरस रुचती केवी. एकदा ही चव लागली ना मग अन्य चव आता सगळ्या बेचव वाटतात. म्हणून ही चव लागस्तोर फार कठीण आहे. चव लागेपर्यंत फार कठीण आहे, पण एकदा का ती चव लागली की मग नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आलाशी आकारा मुची चाडा तुका म्हणे विडा भक्तीची. आता बरंच काही काही आहे पण असू द्या. रामरसाची हे चवी आनरस रुचती केवी. आता आपल्याला रुचत जरी असलं पण थोडं आता रुतायला लागलंय कारण पुढेही बहुत करणे आहे. म्हणून रामरसाची चवी आनरस रुचती केवी. प्रपंचातले जे रस आहे यांना वीट आहे, पण परमार्थातल्या रसाला अवीट रस आहे. काय बाकीचे रस रसना येरा रसा विटे, पण घेता घोटे अधिक हे रामनामाचा रस असा आहे. प्रतिक्षणम वर्धमानम. प्रत्येक क्षणाला इथं नामाची साधना वाढावी 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 अशी अपेक्षा अंतकरणामध्ये निर्माण होते. म्हणून पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. तुकोबाराय सांगतात, हा माझा अनुभव आहे. तुका म्हणे चाखोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. राम म्हणता रामची होय, पदी पैसोनी पदवी घे जे. ऐशे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे ज्ञानेश्वर बोला
पदी बैसोनी पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे यथामती यथावकाश अभंगाच्या संबंधानं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. तारीख घेताना सांगितलं होतं थोडीशी अडचण आहे, म्हणून अगदी तुमच्या सर्वांची माफी मागून थोडंसं तुम्हाला आज लवकर मोकळं करतोय. उद्या थोडंसं 15 मिनिटं त्यांना वाढवायला लावा भलेबी. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पण करतो. बोलत असताना यदा कदाचित एखादा अपशब्द गेला असेल तर सोडून द्या, परंतु जीवनाच्या कल्याणाकरिता एखादं वाक्य वाटत असेल तर आत्मसात करा. एवढी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. रामकृष्ण हरी. आवाज घरापर्यंत गेला पाहिजे. रामकृष्ण हरी. परम आदरणीय समाधान महाराज पाटील वंजारवाडीकर यांनी वेळेत येऊन आपल्या गावात सेवा दिली. कोणीही उठणार नाही. महाराजांना पुढचा चांदवडचा कार्यक्रम आहे. आपणास महाराजांबद्दल एक गोष्ट माहिती असायला पाहिजे. बरेच कीर्तनकार, हो हो 2 मिनिटं, बरेच कीर्तनकार त्यांचं अनेक उद्दिष्ट असतात. सनातन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी बरेचसे कीर्तनकार प्रयत्न करत असतात, पण पंचक्रोशीतील हे व्यक्तिमत्व बऱ्याच जणांना ठाऊक नाहीये. तर आपल्या समवेत असणारे हरिभक्तपरायण समाधान महाराज पाटील वंजारवाडीकर गो सेवा चालवतात. तिथे 80 गायी आहेत. तर अशा महात्म्याच्या मुखातून, अशा साधूच्या मुखातून थोडं जरी ऐकलं आपल्या जीवनाचा उद्धार आहे. कारण ते 2च कार्य करतात, एक तर हरिकीर्तन करतात, नाहीतर गोसेवा करतात. तर आपलं पानेवाडीचं परम सौभाग्य आहे. आपल्याला महाराजांना धन्यवाद द्यायचे. ज्यांना हात आहे त्यांनी हात वरती करा. फोटोग्राफरनी यांच्याकडे बघा आणि 3दा जोरदार जय श्रीराम, जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद महाराज. आम्ही पुढचे कार्यक्रम